नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चहाचा मसाला आणि हाच मसाला वापरून गरमागरम मसाला चहा। पावसाळ्यात सर्दी, खोकला, कफ यासारख्या आजारावर हा मसाला रामबाण उपाय आहे। चहाचा मसाला बनवण्यासाठी इथे गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे। यामध्ये घालू 10 ग्रॅम हिरवी विलायची, 10 ग्रॅम काळी मिरी, 5 ग्रॅम लवंग आणि 5 ग्रॅम दालचिनीचे तुकडे। वजनी प्रमाण नसेल तर मी मेजरमेंट कपने सुद्धा याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तेही तुम्ही चेक करू शकता। हे मसाले आपण मीडियम हीटवर 2 ते 3 मिनिटे फक्त गरम करून घेणार आहोत। मसाले भाजायचे नाहीत किंवा त्यांचा रंगही बदलू द्यायचा नाही। गरम केल्यामुळे मसाल्यातील ओलसरपणा कमी होईल आणि मसाले मिक्सरमध्ये एकदम बारीक दळले जातील। मसाले मी 2 ते 3 मिनिटे गरम करून घेतलेत। आता हे आपण जरा वेळ थंड होऊ देऊ। थंड झालेले सगळे मसाले मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत। यामध्येच आपण घालणार आहोत 1/3 कप म्हणजेच पाऊण कप सुंठ पावडर। सुंठ पावडर ऐवजी अखंड सुंठही वापरू शकता, फक्त ती इतर मसाल्यासोबत गरम करून घ्या। हे सगळे जिन्नस मिक्सरला फिरवून मी त्याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे। इथे आपला चहाचा मसाला रेडी आहे। मसाला चहा बनवण्यासाठी इथे गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे। यामध्ये 1 कप पाणी घालू। हे पाणी आपण सगळ्यात आधी उकळून घेणार आहोत। पाणी उकळल्यानंतर यामध्ये 2 छोटे चमचे चहा पावडर आणि 2 मोठे चमचे साखर घालू। साखरेचं प्रमाण तुम्हाला चहा कितपत गोड हवाय त्यानुसार कमी जास्त करू शकता। साखर आणि चहा पावडर पाण्यामध्ये चांगली उकळून घेऊ, म्हणजे चहा पावडरचा फ्लेवर आणि रंग पाण्यामध्ये छान उतरेल। साखर आणि चहा पावडर एखादा मिनिट चांगली उकळून घेतली आहे। आता यामध्ये 1 कप दूध घालू। दूध घातल्यानंतर चहा चांगला उकळून घेऊ, म्हणजे यामध्ये घातलेल्या सगळ्या पदार्थांचे गुणधर्म एकमेकात मिसळले जातील। चहा चांगला उकळून घेतलाय। आता सगळ्यात शेवटी आपण बनवलेला अर्धा टीस्पून चहा मसाला घालून याला एक मोठी उकळी काढून घेऊ आणि गॅस बंद करू। इथे आपला गरमागरम वाफळता मसाला चहा तयार आहे।